स्त्री आहे का पुरुष आहेस तू? मी पुरुष आहे. बरं लागून आलाय का पाठवलंय तुला? मला पाठवलंय. किती वर्ष झालं? मला पाठवून 7-8 वर्ष झाली की. बरं काय काय त्रास दिला तू? त्याचा व्यवसाय संपवला. हा अजून? तिला मूळ बाळ होऊन दिलं नाही. व्यवसाय काय संपवला तू? त्याची अकॅडमी होती एमपीसीची. हा लाखो रुपये मिळवत होता. हा दंबडीला माफ केलंय आता. बरं पुढं बघून सांग, पुढं बघ नीट. काय काय त्रास दिला सांग तुझ्या तोंडानं. त्याची शेती पिकून दिली नाही. काय केलं शेतीत? शेतीत काय पिकून दिलं नाही. हा 1.5 एकराची एक पोतं गहू. काय करता तुम्ही? कसं पिकून देत नाही शेती? पिकून दिली करून पण हा साहेबच केला. काय केलं काय? त्याचं गहू. हा बघा शेतात शक्ती काय काय करू शकते स्वतः तोंडानं सांगते. 15 गुंठ्यात शेंगा हा. केल्या. एक ठिक्काच एक ठिक्काच शेंग दिली त्याला. आणि क्लास मध्ये काय केलंस तू? क्लासमध्ये त्याच्या ऍडमिशन होऊन दिली नाही. हा ऍडमिशन होऊन दिली नाही. संस्थेची लोक त्याच्या विरोधात फिरवली अजून काय केलं? आणि संस्थाच बंदच पडली. पण किती मुलं होती आधी क्लासला? त्याच्याकडं 400-500 पोरं होती. हा त्यानं 4-5 हजार अधिकारी बनवल्या. हा सगळं सपूर टाकलं त्याचा. सगळं सपूर टाकलं. मला त्यासाठीच पाठवलं. होय अजून काय काय त्रास दिला घरात? आजारपण सारखे आजारी असते. हा छातीत दुखते का, पाठीत दुखते का, कुठं दुखते का, कुठं दुखते. महाराज येतात का घरी सेवेला बसल्यावर? की कोण कोण येतं घरी सेवेला बसल्यावर? काली माता येत्या, दत्त महाराज येत्या, तिच्या गावचं देव पण येत्यात. मग शासन होतं का तुला घरी? नका हा कुठे मी पळून जातो. कुठं जातो पळून? बाहेर जाऊन बसतो. म्हणजे महाराज घरी यायला की तुम्ही पळून जाता बाहेर? हो का बरं? मारत्यात लय, काली माता लय मारती. हं, आणि शिवरानाशी ढोसळती अशी हं. लय मारते. किती जण आहे तुम्ही? आता मी एकटाच राहिलोय. गेली बाकी सगळी गेली का? गेली. बरं. आज मला मुक्ती देणार आहेत महाराज. कुठला जन्म येणार आहे तुला? मला रेड्याचा जन्म देणार आहेत. मला नको आहे. पुढं बघून सांग, पुढं बघ. मला माणसाचा जन्म पाहिजे. मग तू एवढा आता पाप केलं तुला कसा महाराज जन्म देतील चांगला? वचन दिलं मला काय माहित नाही. मग तू जमीन घालवली का त्यांची? मग कसा होता जन्म त्याचा माणसाचा? तो आठवड्यात आणतो म्हणलेला गिरायक म्हणलेला का नाही? तेव्हा मग महाराज तुला रेड्याचा जन्म देणार आहे ते आता. जमिनीसाठी काय त्रास दिलास तू? जमीन पिकून दिली नाही त्याची. नाही नाही त्यांचा प्लॉट फ्लॅट विकून दिलेला नाही. त्यांचा फ्लॅट विकायचा होता त्याचं काय केलंस तू? कागदपत्र आहे ती तरी विकून देत नाही. आणि मग आता कसा तुला जन्म द्यायचा माणसाचा? आता करतो म्हणतोय नका मी. प्रभाव कोणावर टाकलाय तू? सगळ्यांवर आहे. मग प्रभाव काढ पहिल्यांदाच. काढलाय की थोडासा ठेवलाय. काढ समजा काढ. तू मला माझा जन्म देणार. वचन पाळायचं. वचन पाळायचं. महाराज माझं काय ऐकत नाही. तू वचन पाळायचं. पण तू पहिल्यांदा प्रभाव काढ. आणि काय काय त्रास दिला अजून राहिलेलं तू बी सांग खरं खरं. तर महाराजनी विनंती करतो मी. कामात यश येऊन दिलेलं नाही याला. हा अजून काय त्रास दिलाय? हा लाखो रुपये बुडवले त्याचे. हा आता काहीच नाही शिल्लक. क्लासचा किती इन्कम होता त्यांना? लाखचा वर्षाला 15-20 लाख रुपये इन्कम होता त्याचा. मग काय केलंस तू? सगळं घालवलं. हा त्यासाठी तर आणतो मी. हा व्यवसाय बंद पाडायला. बंद लावली घरात. हा त्याची भन दिली. हा तिला पण न्यायची. पौर्णिमा दिवशी हिला न्यायची होती. बहिणीला कसं नेलं? भनीला मारली. कशी मारली? दवाखान्यात नेली. पोटात दुखवलं मारली. होय अजून काय त्रास दिला? तिला मारायची होती मला. हा वाचली. कोणी वाचवलं? दत्त महाराजांनी तिला बुद्धी दिली. हा शिव मंदिरात घुसली नव्हता. हा तर तिला गाडीवरनं डोसक्यावर फाडून हा फटफटत नेऊन जाग्यावर खलास करणार होतो. होय वाचली. आता प्रभाव कर समजायचा तू पहिल्यांदा. तिच्या पोराला शिकवून देणार नाही. कुणाला? तिच्या पोराला शिकवून देणार नाही. म्हणजे पुढे अजून तुला कार्य करायचं आहे. मला मुक्ती पाहिजे. मला माणसाचा जन्म दे. मी सगळं काढून जातो. आता महाराजनी विनंती कर की तू कुठला जन्म देते महाराज विचार. माझं ऐकत नाही. तर माझं कसं ऐकलं मग? तुझं ऐकत. हा तुझं सगळं ऐकत. ते कार्य कोणाचं आहे? दत्त महाराजांचं आहे का माझं आहे? दत्त महाराजांचं कार्य आहे. आणि मग तुम्ही नाही. तुझं सगळं ऐकतात महाराज. सगळं ऐकतात. तू सेवा करतोस का नाही? मग कसं महाराज तुला जन्म देतील माणसाचा?
बरं सोड झाडाला चल. चुकलं माझं, मला माणसात जन्म पाहिजे. माझं चुकलं. त्रास थांबव समजा आधी घरातला. काढतो मी सगळं का. काढ प्रभाव काढ पहिल्यांदा. मला माणसात जन्म दे. तर तू प्रभाव तरी काढ आधी. मला बसवायचं नाही. तू प्रभाव काढ पहिल्यांदा. महाराज मला संपवणार आहे. मला बसवायचं नाही. मला माणसाचा जन्म द्यायचा शब्द दिला, शपथ घेतली, वचन दिलंय तुम्ही मला महाराज. तुम्ही वचन दिलंय मला. बरं देते तर महाराज तू प्रभाव काढ पहिल्यांदा. नाही म्हटल्यात मला कालपर्यंत सकाळपर्यंत बघापर्यंत नाही म्हणत होतात मला. तुला कधी झाली महाराजांची आज्ञा? मला मी रोज विचारते गेले 8 दिवस झाले. हा नाही म्हणतात मला, नाही म्हणतात. तू त्रास देत असशील ना जास्त, त्यामुळे तुला नाही मिळत असेल. बंद केलं की आता बंद तू केलंय. शरण जा महाराजांनी पूर्ण तेव्हा महाराजांमध्ये देते तुला माणसाचा. नाही म्हणतात. आज शेवटचा दिवस आहे माझा. आज शेवटचा दिवस आहे. मला संपवणार आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला माणसाचं जन्म हवंय. देते तर महाराज तू प्रभाव काढून घे पहिल्यांदा. सोड झाडाला पडदिशी. बरं द्यायला सांगतो सोड तू झाडाला. कुठं राहतात वगैरे काय सगळं सांगाय तुम्हाला. आधी काय त्रास होता आणि आता सेवेत झाल्यापासून काय आहे किंवा काय कसं नाही ते सगळं सांगतो. मी सौ सुषमा विजय शिंदे, इस्लामपूर. माझं शिक्षण MA MAd MPhil आहे. मी लग्नापूर्वी प्राध्यापक म्हणून कॉलेजवरती जॉब केलेला आहे. मला पूर्वी ह्या गोष्टी अजिबात पटत नव्हत्या. पूर्ण नास्तिक होते आणि अशा काही शक्त्या असतात किंवा त्या काही कार्य करतात हे मला त्यावेळेला पटायचं नाही. आणि जेव्हा मी यांचा व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती, त्यात आम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही इथं आलो. इथलं कार्य बघितलं. तेव्हाही माझं पहिल्यांदा जेव्हा मी इथं आले तेव्हा माझ्यात अजिबात संचार झाला नाही. पण महाराजांनी जेव्हा मला आत बोलवलं तेव्हा मला सांगितलं की तुमच्यात शक्ती आहे. त्याआधी एक शक्ती होती ती जी आम्ही काढली होती एका ठिकाणी आणि त्यावेळेला मला विश्वासच नाही बसला. पण पहिली शक्ती कधी माझ्या संचार करत नव्हती आणि महाराजांनी सेवा सांगितली त्याप्रमाणे मी सेवा सुरू केली. आणि इथून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी मी नामस्मरण करत असताना माझ्यामध्ये शक्तीचा संचार झाला आणि माझ्यासाठी हे अनबिलिव्हेबल होतं. मला अजिबात विश्वास बसत नव्हता की अरे खरंच अशी काही शक्ती असते ती आपल्यात संचार करू शकते. हे मला त्यावेळेला जेव्हा माझ्यात संचार झाला तेव्हा कळले. खूप त्रास दिला या शक्तीने. जसं जसं ती बोलायला लागली तसं थोडंसं सांगायला लागली. पण बहुतेक ही शक्ती बांधलेली असल्यामुळे सगळं काही कळलं नाही जितकं की आज कळलं. आमचा व्यवसाय होता, MPSCची अकॅडमी होती. आम्ही दोघंही अकॅडमी चालवत होतो. जवळजवळ 400-500 विद्यार्थी आमच्याकडे होते. भरपूर विद्यार्थ्यांनी अधिकारी बनवले. पण आमची ती अकॅडमी हळूहळू विद्यार्थी संख्या कमी झाली आणि कोरोनाच्या आधी म्हणजे कोरोना सुरू झाला त्याच्या आधी 2 दिवस लॉकडाऊन लागायच्या आधी 2 दिवस संस्थेच्या लोकांनी आम्हाला बोलवून घेऊन आम्ही अकॅडमी बंद करतोय असं सांगितलं. आमच्यासाठी फार मोठा धक्का होता कारण दुसरं काहीच साधन नव्हतं आमच्याकडे. मग माझे मिस्टर शेअर मार्केट करायला आले. त्यांनी क्लास केला. शेअर मार्केटमध्ये पण पैसे जे काय थोडेफार होते ते शेअर मार्केटमध्ये लावले. पण त्यातही खूप मोठा लॉस झाला. 2 वर्ष नुसतं सेव्हिंग्जवर काढले. नंतर सगळंच संपलं. इव्हन आम्ही अकॅडमी चालवत होतो तेव्हा आम्ही MPSCची पुस्तकं लिहित होतो. आमची 4 ते 5 प्रकारची पुस्तकं प्रसिद्ध झालेली होती. पण त्या व्यवसायातही आम्हाला अजिबात यश मिळालं नाही. आणि ती आमची MPSCची पुस्तकं इतकी टॉप लेवलची होती की आजही त्या पुस्तकांसाठी आम्हाला त्या जुन्या पुस्तकांच्या कॉपींवरनं नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करतात लोक की तुमच्या पुढच्या आवृत्ती येत आहेत का म्हणून. पण आम्ही ते सगळं बंद केलं कारण भांडवलच संपलं होतं. जेव्हा प्रवीण महाराजांच्याकडे आम्ही गेल्या वर्षी आलो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही कसे संपलो आणि काय झालं. पण या शक्त्या बोलतच नव्हत्या त्यामुळे काही नेमकं कळतच नव्हतं. मला मूलही लग्नानंतर 7 वर्षांनी झालं. तेही होऊ नये म्हणून ह्यासाठी ह्या शक्त्या कार्य करत होत्या हे आत्ता इथं आल्यानंतर कळलं. इव्हन मी प्रेग्नन्सीसाठी खूप उपचार घेतले. अशा सुया टोचल्यासारख्या अंगामध्ये वेदना व्हायच्या. हाताची बोटे, पायाची बोटे, पोटात दुखायचं, छातीत दुखायचं, कंबर दुखायचं, चमकायचं. काही म्हणजे सतत एक औषध सुरू केलं ते संपायच्या दुसरा प्रकार सुरू व्हायचा. हे सतत चालू. अमावस्या पौर्णिमा आली की भांडणं सुरू. इव्हन मी ह्या 6 महिन्यात माझ्या नवऱ्याला
खूप शिव्या सुद्धा घालायची. मला कळायचंच नाही मी असे का बोलते. खूप शिव्या अरे तुरे बोलून मी शिव्या घालायची का मला तो त्रास व्हायचा. आणि काही शक्त्या डिसेंबरमध्ये इथं जेव्हा पारायण झालं त्यावेळेला त्या पारायणाला मी बसायला तयारच नव्हते, पण मिस्टरांनी खूप फोर्स केल्यानंतर मी इथं आले. त्यांचं नाव नोंदवलं होतं पारायणासाठी. खरं मी इथं आले महाराजांच्या कृपेने त्यांच्यासोबत आणि मी ते पारायण केलं. आणि ते पारायण सुरू केल्यानंतर माझ्या शक्त्या हळूहळू जायला सुरुवात झाली. आता महाराजांनी जवळजवळ 4-5 शक्त्या माझ्या घालवल्यात. ही एक शेवटची राहिली होती, ही जायलाच तयार नव्हती. महाराजांनी विनंती केली. त्याला रेड्याचा जन्म दिला महाराजांनी. हे कळल्यावर तो बिथरला आणि त्यामुळेच तो बोलायला लागला. आणि आता त्याला माणसाचा जन्म पाहिजे, नाहीतर सोडणारच नाही असं म्हणाला. गेल्या आठवड्यात महाराजांनी सांगितलं की तुला पुढच्या आठवड्यात मुक्ती देतो, पुढच्या गुरुवारी ये. आणि घरी गेल्यानंतर संचार झाल्यावरती त्या शक्तीला महाराजांनी सांगितलं की तुला रेड्याचा जन्म मिळणार. फार फार तर धष्टपुष्ट रेड्याचा जन्म देतो, जेणेकरून खाऊन पिऊन सुखी राहशील. ह्याच्यापेक्षा नाही, तू एक हरामखोर आत्मा आहेस, तू चांगलं काम केलेलं नाही आहेस आणि तुला रेड्याचाच जन्म घ्यावा लागेल. कारण गेल्या गुरुवारी त्या शक्तीने प्रवीण महाराजांच्याकडनं महाराजांची शपथ घेऊन मला माणसाचा जन्म पाहिजे असं त्यांना शब्दात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आणि तिथं घरी गेल्यानंतर जेव्हा मी नामस्मरण केलं त्यावेळेला महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं प्रवीण महाराजांना कसल्याही शब्दात अडकवायचं नाही. त्यांनी जी सिस्टीम लावल्या त्या पद्धतीनं शांतपणे मुक्ती घे, नाहीतर तुला स्टेजवरती सगळ्यांसमोर मी भस्म करून टाकेल. त्यामुळे तो बिथरलेला होता. कालपासून असं वाटत होतं की मी इकडे येईन की नाही, ते मग मी जाऊच देणार नाही. त्यानं महाराजांना सांगितलं होतं मी यांना जाऊच देणार नाही, तिथंपर्यंत पोहोचूच देणार नाही. पण महाराजांच्या कृपेला मी इथंपर्यंत आलो, मग प्रभावच काढणार नाही अशा धमक्या त्यानं महाराजांना द्यायला सुरुवात केल्या. शेवटी महाराज म्हणाले मी तुला आज कसल्याही परिस्थितीत भस्म करणार आहे, मी तुला संपू शकतोय, तर तू टाकलेला प्रभाव मी का नाही काढू शकत असं सांगून त्याला इथं पाठवलंय. त्यामुळे आज ती शक्ती खूप घाबरलेली होती, वितरलेली होती, त्यामुळे कदाचित ती बोललेली. आणि दत्त महाराजांच्या कृपेने आणि प्रवीण महाराज आणि गौरीताई यांच्या सहकार्यामुळे आम्हाला या शक्तीचा त्रास कळला आणि ह्यातनं मुक्त व्हायचा मार्ग मिळाला. आणि कदाचित आज या शक्तीला मुक्ती मिळाली तर आम्ही ह्यातनं बाहेर पडू. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री महाकाली माता की जय.